शब्दात आहेत, विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत आहे. एक पुस्तक एका तासात नजरेखालून जाऊ शकते. हो, मग आता एवढे पुस्तकं तुम्हाला आणायचे आहेत, माझ्या भगिनी आहेत, माझे बंधू आहेत, मित्र आहेत, एवढी पुस्तकं तुम्ही प्रत्येकाला तर मिळतील का? तर काही काळजी करू नका, हे सगळे पुस्तकं मी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येच मिळवून देणार आहे. पण आता वेळ कमी आणि पुस्तके फार अशा गोष्टी आहेत, तर आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे. ही याचे पेपर बघा, इथे आपल्याकडे सॅम्पल पेपर आहे बघा, हे सॅम्पल पेपर्स. हे सॅम्पल पेपर एकदा उघडून बघा. याच्या जे पेपरची भीती निर्माण केली जाते ना, मला तेवढ्याबद्दल बोलायचं आहे. 2-2 हजार रुपये हे पेपर, एक पेपर 2 ला घेऊन राहिले. पेपर 1 आणि 2 दोघांची एकत्रित तयारी करायची तर 2,500 रुपयात आपल्याला ते मिळते. 2,500 ते त्याच्यानंतर 1200 हे पुस्तकाचे 700-800 येण्या जाण्याचे 2-2,500, म्हणजे जवळपास माझ्या सुशिक्षित बेरोजगार मित्राकडून 5 ते 6 ते 7 हजार रुपयापर्यंत त्याचं ते आर्थिक आणि मानसिक नुकसान करून घ्यायचं आहे. घाबरून जाऊ नका. एकदा वेळेवर नियोजन करायचं नाही, काय नाही, आणि मग वेळेवर मग हा क्लासला तो क्लासला आणि व्हिडिओ चालू करून द्यायचा, कामं करायचे, मग धड व्हिडिओचा फायदा होत नाही आणि धड अभ्यासालाही आपण बसलेलो नाही. असं मित्रांनो करायचं नाहीये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 23 नोव्हेंबरला होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरले आहेत. बरेच विद्यार्थी फॉर्म भरत आहेत. काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचणी येत आहेत आणि असं असताना या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख देखील आता जवळ येत आहे. तुमचे देखील फॉर्म भरून झाले असतील तर काही हरकत नाही, पण ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म अजूनही भरलेले नाही आहेत त्यांनी आताच थोडंसं घाई करायला पाहिजे आणि मुदत संपण्याच्या अगोदर हे फॉर्म व्यवस्थितपणे काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय आनंदाची अशी बातमी देणार आहे, जो की तुमचा पुस्तकांवरच्या खर्चाचा ताण कमी करणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला आणखी शेवटपर्यंत नक्की बघावं. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक तुम्हाला विनंती करेल की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा, यामध्ये मी जी गोष्ट सांगणार त्या गोष्टीचा फायदा, पुस्तकांचा त्यांचा खर्च कमी करण्याचा त्यांचा जो फायदा आहे तो सर्वांना होईल. आणि तुम्ही जास्तीत जास्त टीईटी विषयी तयारी करत असाल तर त्या संबंधित अधिकाधिक अपडेट घेण्यासाठी आणि तयारी कशी करावी, कोणती पुस्तके वापरावीत, अभ्यास कसा करावा, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपण चर्चा करत असतो. त्यावर एक सोल्युशन घेत असतो आणि सर्वांना व्यवस्थित असं मार्गदर्शन किंवा एक हेल्प आपण या ठिकाणी करत असतो. तर तुम्हाला हा इनिशिएटिव्ह आवडला असेल तर आताच या व्हिडिओला देखील नक्की लाईक करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो बघा, शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. बऱ्याच मुलांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत. तर काय ही तारीख वाढली पाहिजे का? दरवर्षी काय होतं बघा, शेवटची तारीख ज्यावेळेस जवळ येते त्यावेळेस बरेच विद्यार्थी जागरूक होतात आणि मग आता फॉर्म भरायला लागतात. मग काही टेक्निकल इश्यू येतो. टेक्निकल इश्यूमुळे त्यांचा एखादा दिवस निघून जातो किंवा वेबसाईट जाम होते, कारण अनेक विद्यार्थी एकाच वेळेला प्रयत्न करतात. मग अशा परिस्थितीत आपला फॉर्म भरायचा राहून जाऊ नये म्हणून काळजी केली पाहिजे. फॉर्म लवकर भरून घेतला पाहिजे. आता ही तारीख वाढली पाहिजे का, याबद्दल तुम्हाला काय वाटते? तारीख एखाद्या वेळेस वाढूही शकते, पण त्यासाठी आपल्याला विनंती करावीशी लागते. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची जी हेल्पलाईन आहे, ईमेल साईट दिलेली आहे, त्याच्यावर आपण जर बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट टाकली तर त्याचा विचार होऊन ही मुदत वाढ देखील होऊ शकते. मित्रांनो, जसं की तुम्ही बघाल आता बऱ्याच ठिकाणी काय चालू आहे की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात. ही तयारी करत असताना तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायचे गव्हर्नमेंटचं चलन तुम्हाला जवळपास 800-900 रुपये ते 1200 रुपयापर्यंत तुम्हाला याचा खर्च लागणार आहे. ही तर फॉर्म भरण्याची फी झाली, पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही पुस्तकं घ्यावे लागणार आहेत. तर पेपर 1 आणि पेपर 2 याच्यासाठी तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर मोठी मोठी पुस्तके आहेत आणि एका एका पुस्तकाची किंमत जवळजवळ 600 ते 800 रुपये अशी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणजे जो टीईटी देणारा अध्ययनार्थी आहे किंवा अध्यापक होऊ पाहणारा विद्यार्थी आहे तो सुशिक्षित बेरोजगार आहे आणि या सुशिक्षित बेरोजगार असलेल्या विद्यार्थ्याकडून पुस्तकांवर एवढा खर्च करायचा आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत की पुस्तक आपल्यालाही कुठे प्राप्त करता येतील, जेणेकरून आपण त्यांचा बेसिक स्टडी करू शकतो. हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर कृपया ही महत्वाची गोष्ट, ही माहिती आपण डिस्कस करूया. त्याला प्रति पुस्तक 600 ते 800 रुपये खर्च करायचे. इकडे 1200 रुपये जवळपास, इथे 800 रुपये खर्च करायचे.
याच्या व्यतिरिक्त त्याला परीक्षा केंद्र कोणतं मिळणार आहे, जवळ लवकर फॉर्म भरला तर जवळचं केंद्र भेटू शकते, पण उशीर केला तर केंद्र तुम्हाला दूरचं भेटू शकते. मागच्या वेळेस असंच झालं होतं. माझ्या एका मित्राने फॉर्म भरला, तो राहतो वाशिम जिल्ह्यामध्ये आणि त्याला सेंटर एकदम मराठवाड्यामधलं दूरचं मिळालं. तर त्याला दूर जाण्या येण्यासाठी स्पेशल गाडीने जावं लागतं किंवा मग महिला असेल तर गाडी करून जावं लागेल. आदल्या दिवशी राहायचं कुठं, अशा अनेक अडचणी येतात मित्रांनो. मग ट्रॅव्हल्सने जा, ट्रॅव्हल्सचा खर्च, येण्या जाण्याचा, राहण्याचा, खाण्याचा हे तर वाढतच जाते मित्रांनो. पण म्हणून त्याच्यासाठी घाई करा, लवकर फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला दूरचं सेंटर मिळणार नाही. मग आता इथे जाण्या येण्यात तुम्हाला हजार कमीत कमी खर्च जर आपण पकडला तर 2000 इकडे गेले, इकडे 1200 रुपये फीस, इकडे पुस्तकाचे जवळपास 800 रुपये. याच्या व्यतिरिक्त आपलं जे काही परीक्षेची तयारी करायची आहे, तर बरेचसे विद्यार्थी मित्र आता युट्यूबवर अनेक ठिकाणी काही कोर्स जॉईन करण्याची इच्छा करतात. आता माझ्या बाबतीत असं झालं की आपण कोणतेही ऑनलाईन क्लास लाभले नाही. काय केलं, एक बेसिक स्टडी आपला चालू ठेवला. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मागच्या वेळेस मी तुम्हाला बुक्स दाखवले होते, तर याही वेळेस मी तुमच्यासाठी काही बुक्स घेऊन आलेले आहे. बघा, हे जे पुस्तकं आहेत ना, हे महाराष्ट्र राज्याचे पुस्तकं आहेत, ज्याला आपण काय म्हणतो, टेक्स्ट बुक म्हणतो. हे बघा, हे एक बुक आहे, हे आहे इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी. म्हणजे आपल्याला सामाजिक शास्त्र या विषयाची तयारी करायची आहे. तर आपल्याला राज्य सरकारचे जे पुस्तक आहे, स्टेट बोर्ड जे म्हणतो आपण, हे पुस्तकं आहेत. आता ही एवढी मोठी पुस्तकं आहेत आणि ही एका वर्गाची आहेत, 2 वर्गाची आहेत. मग अशा अनेक पुस्तकं तुम्ही मार्केटमधून विकत घेणार की हे यातलं एक पुस्तक घेणार? ऑब्व्हियसली अशा टेक्स्टबुक मधून जर आपण तयारी केली ना मित्रांनो, पटापट वाचल्या जातात, एकदम सोप्या शब्दात आहेत, विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत आहे. एक पुस्तक एका तासात नजरेखालून जाऊ शकते. हो, मग आता एवढे पुस्तकं तुम्हाला आणायचे आहेत, माझ्या भगिनी आहेत, माझे बंधू आहेत, मित्र आहेत, एवढी पुस्तकं तुम्ही प्रत्येकाला आता मिळतील का? तर काही काळजी करू नका, हे सगळे पुस्तकं मी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येच मिळवून देणार आहे. त्यासाठी एक लिंक सांगणार आहे, त्यामध्ये तुम्ही गेले की सगळे पुस्तकं तुमच्या समोर येणार आहेत. तर बघा, आणि ते पुस्तकं ऍज इट इज, जशी की आपली हार्ड कॉपी आहे, या हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला हे पेजेस दिसत आहे, इंडेक्स दिसत आहे, तसेच पुस्तकं तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रोल अप करून बघू शकता आणि त्यातून तुम्हाला जे वाचायचंय ते वाचू शकता. फक्त एक गोष्ट आहे काय, की जेव्हा आपण हार्ड कॉपी आपल्या हातात असते त्यावेळेस बघा, इथे आपण अंडरलाईन करू शकतो, टिकमार्क करू शकतो. जिओग्राफी किंवा हे हिस्ट्री आहे, तर इथे काय दिलेलं आहे, संविधानाची वाटचाल दिलेली आहे. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची तयारी कशी सुरू झाली त्याबद्दलच्या काही, आता RTIचा ऍक्ट आहे 2005, अंडरलाईन करून इथेच नोट्स आपण बनवू शकतो. पण आता वेळ कमी आणि पुस्तके फार, अशा गोष्टी आहेत, तर आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे. काही महत्वाच्या गोष्टींच्या नोट्सच काढायच्या आहेत, पण सगळ्याच गोष्टीच्या नोट्स काढत बसण्याची फार काही आता वेळ नाहीये. आणि हो, आतापासून जर डे बाय डे, जसं की मी तुम्हाला नियोजन सांगितलेलं आहे एका मागच्या व्हिडिओमध्ये, तशा पद्धतीचं जर रोज तुम्ही 8 तास काढू शकता मित्रांनो, तो व्हिडिओ आपल्या भगिनींसाठी पण कामीचा आहे. आणि जे बंधू आहेत, शिक्षक बंधू आहेत, हो पाहणारे बंधू आहेत, त्या सगळ्यांना कामीचा आहे. दिवसभराचे जो आपण पार्ट टाइम जॉब करून किंवा रेग्युलर जॉब करून देखील तुम्ही 8 तास काढू शकता. त्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलच्या कंटेंटमध्ये जाऊन तिथे स्क्रोल करून बघू शकता तुम्ही, की दिवसभरात 8 तासाचं नियोजन कसं करायचं. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये काय दिलेलं आहे, RTI ऍक्ट दिलेला आहे, निवडणूक प्रक्रिया आहे, निवडणूक प्रक्रियेसंबंधित सर्व डिटेल माहिती आणि चित्र स्वरूपात दिसल्यामुळे काय होते की आपल्याला ते सगळं एकदम असं सोपं वाटते. आणि असतेच मुळात सोपं. जे काही असे खूप मोठे मोठे आपण पुस्तकं आणतो मार्केटमधून आणि मग त्या पुस्तकामध्ये फक्त काय असते, शॉर्टमध्ये माहिती असते, मग ते एकदम वाचल्याबरोबर सगळं लक्षात पण राहत नाही. बरोबर आहे की नाही? असंच होते. मग हे एकदा नजरेखालून हे टेक्स्टबुक घालायचे आहेत, तर ती लिंक मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आता हे राहिलेलं काय, मी एकदा क्लासेसच्या संदर्भात बोलतो. माझे बरेचसे मित्र आहेत, ते विचारत आहेत की सर आम्ही क्लास लावावा का? बघा, मी तुम्हाला काय सांगितलंय, आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ही क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे. ही याचे पेपर बघा, इथे आपल्याकडे सॅम्पल पेपर आहे. बघा, हे सॅम्पल पेपर्स, हे सॅम्पल पेपर एकदा उघडून बघा. याच्यात काय दिलेलं आहे, प्रश्नाची जी स्वरूप आहे किंवा काठिण्य पातळी आहे, तुम्ही सगळेच्या सगळे पुस्तकं मार्केटमधलेही वाचले, हेही वाचले तरी प्रश्न उपयोजनात्मक असतात, प्रश्न हे परिस्थिती अनुरूप असतात, आहे की नाही?
काही जे आहे ते अभ्यासाच्या संदर्भात तर असणारच आहेत, पण बरेचसे प्रश्न असे आहेत की तुम्ही अभ्यास न करताही सोडवू शकता. हो, तुम्ही आता काही माझे 1-2% विद्यार्थी जर काही शून्य पुस्तक वाचून देखील जर गेले असतील परीक्षेला डायरेक्ट, तर ते देखील 50-60 मार्काच्या वर आरामात मार्क पाडून घेतात. म्हणजे 50-60 मार्क्स ते 50-60 मार्क्स टेक्स्टबुक मधून, 50-60 मार्क डोक्यातून व्यवस्थित, म्हणजे उपयोजनात्मक कशा प्रकारे आपण लॉजिक लावू शकतो तसं करून देखील पेपर सोडवता येते. पेपर म्हणजे सगळं जे पेपरची भीती निर्माण केली जाते ना, मला तेवढ्याबद्दल बोलायचं आहे. तुम्ही फीस देऊ शकत असाल, बिनधास्त द्या पेपर. टीईटी पेपर 1ला तुम्हाला डिस्काउंट काटून 2000 रुपयाची फीस आहे कोर्सला. टीईटी पेपर 2चा कोर्स कोणत्याही कुठेही बघा तुम्ही 2-2 हजार रुपये पेपर 1, पेपर 2ला घेऊन राहिले. पेपर 1 आणि 2 दोघांची एकत्रित तयारी करायची तर 2500 रुपयात आपल्याला ते मिळते. 2500 ते त्याच्यानंतर 1200 हे पुस्तकाचे, 700-800 येण्या जाण्याचे 2-2.5 हजार. म्हणजे जवळपास माझ्या सुशिक्षित बेरोजगार मित्राकडून 5 ते 6 ते 7 हजार रुपयापर्यंत त्याचं ते आर्थिक आणि मानसिक नुकसान करून घ्यायचं आहे. तर हे सगळं मला जास्त वाटते, त्याच्यामुळे मी हे बोलत आहे. क्लास लावायचा की नाही लावायचा याच्याबद्दल मी तुम्हाला काही आदेश देऊ शकत नाही किंवा रिक्वेस्ट करू शकत नाही. एक सल्ला द्यायचा म्हणजे तुम्ही क्लासेस लावले तरी चांगलंच आहे. जर तुम्हाला अफोर्डेबल असेल लावा, फायदाच होतो. पण मग विनाकारण खर्च केल्यापेक्षा टेक्स्टबुक मधूनही अभ्यास करू शकता. क्वालिफाईंग एक्झाम आहे, इलिजिबिलिटी टेस्ट आहे, मुख्य परीक्षा, मेन जर टार्गेट आहे ते पुढचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. मग क्वालिफाय होऊ शकता तुम्ही, मनावर घ्या, डेली बसा अभ्यासाला. काही नाही, आपल्याला थोडंसं इन्स्पायर करा ना, इन्स्पायर करा स्वतःला. काय दिवसभर तेच कामं करत राहतो आपण. वेळ काढा. मला वेळ नाहीये. बघा, ज्याला यशस्वी व्हायचंच नाही त्याच्याकडे 1000 कारण असतात, आणि ज्याला काही ना काही करायचंच आहे तो स्वतः पुस्तक घेऊन बसतो. स्वतः पुस्तक घेऊन बसा, आपल्या लेकराला बाजूला बसवा, त्याला त्याचा अभ्यास करायला लावा आणि तुम्ही तुमचा अभ्यास करा. करा ना अभ्यास, नियोजन करा, वाचा पुस्तकं. प्रॅक्टिस टेस्ट पेपर हे मागच्या वर्षीचे पेपर आहे बघा. हे सिंपल पेपर आहेत क्वेश्चन. याच्यामध्ये मॅथ्सचंही बुक आहे. आता हे प्रत्येक पुस्तक तुम्हाला काढून दाखवायला बरेच वेळ जाते, व्हिडिओ मोठा होते. आणि आमचे बरेचसे मित्र आहेत की सुरुवातीचे 1-2 मिनिटं पाहतात. कसं आहे, मी एंटरटेनमेंट नाही जास्त करत, माहिती सांगतो. मग आता सुरुवातीला नसली एंटरटेनमेंट लगेच निघून जातात, कारण मोठ्या मोठ्या चॅनलवर तर ह्या परीक्षेत येणारा प्रश्न आहे, खूप महत्वाचा आहे, तुम्ही चॅनलला जॉईन करा, टेस्ट सिरीज जॉईन करा, आणि टेस्ट सिरीज मधून तुमचा फायदा होतो फायदा, पुस्तक वाचल्याने बी फायदा होतो. मग तुम्ही थोड्याला घाबरून जाऊ नका. एकदा वेळेवर नियोजन करायचं नाही, काय नाही, आणि मग वेळेवर मग हा क्लासला तो क्लासला आणि व्हिडिओ चालू करून द्यायचा, कामं करायचे. मग धड व्हिडिओचा फायदा होत नाही आणि धड अभ्यासालाही आपण बसलेलो नाही. असं मित्रांनो करायचं नाहीये. बघा, कोणतंही काम असो, जीवनामध्ये कोणत्याही कामात यश मिळवायचं असेल तर एक डिसिप्लिन महत्वाची आहे. हे डिसिप्लिन सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचं एक अनुशासन आपल्या टायमिंग मध्ये असलं पाहिजे. ते अनुशासन काय आहे ना, ते आपण जीवनामध्ये आणलं पाहिजे. टेस्ट सिरीज मध्ये पण तुम्हाला आता हे तर झाले पेपरचं सिलेबस. तुम्ही टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस टेस्ट सिरीज इथे 2-2, 2.5 रुपयापर्यंत एक्सटॉर्शन आपल्याकडून चालू आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. व्हिडिओ मोठा होत आहे याची मला कल्पना आहे. कृपया तुम्ही एक दिवस जर थोडासा एक्स्ट्रा मिनिट मध्ये वाचलं, पाहिलं व्हिडिओ, तर काही तुमचं फार नुकसान होणार नाही. कारण महत्वाची माहिती द्यायची आहे, ते एकदम थोडक्यात सांगून कसं आहे, प्रत्येक गोष्ट समजत नाही, म्हणून मी तुम्हाला थोडं डिटेल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही सगळी जी पुस्तकं आहेत ना, तुम्हाला एका लिंकवर मिळून जाणार आहेत, आणि ही लिंक महाराष्ट्र शासनाचीच आहे. आणि ती लिंक कोणची आहे बघा, आपण इथे व्हिडिओमध्ये जाणार आहोत आणि मी तुमच्याशी ती लिंक शेअर करणार आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण या ठिकाणी स्क्रीनवर आलेलो आहे, आणि स्क्रीनवर बघा तुम्ही या ठिकाणी ई बुक लायब्ररी आहे. इथे जर तुम्ही टच केलं तर आपल्यासमोर एक ई बुक लायब्ररी ओपन होत आहे. आणि बघा यामध्ये काय आहे, ही ई बुक लायब्ररी आहे आपल्या बालभारतीची. बालभारतीची जी वेबसाईट आहे, या बालभारतीच्या वेबसाईटवर या तुम्ही, आणि या वेबसाईटवर इथे तुम्ही बघू शकता, इथे स्क्रीनवरही दाखवत आहे तुम्हाला. या ठिकाणी काय दिलेलं आहे, इथे सिलेबस दिलेला आहे. 2022 ची पुस्तकं तुम्ही क्लिक केले तर खाली सगळे तुम्हाला 2022 चे बुक्स मिळणार आहेत. इथे स्क्रीनवरही तुम्ही बघू शकता, इथे सगळे बालभारतीचे पुस्तक आहेत. आता इथे काय करायचं, सर्वात प्रथम वर्ग निवडायचा आहे. समजा आपल्याला क्लास 8 स्टँडर्ड निवडायचं आहे, तर 8 ला क्लिक करा. 8 ला क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्ही साईडला स्क्रोल करून मराठी, हिंदी, इतिहास, नागरिकशास्त्र, गणित, विज्ञान,
सगळ्या विषयाचे पुस्तकं आलेले आहेत. आणि माझे काही उर्दू माध्यमाचे मित्र आहेत, हिंदी माध्यमाचे मित्र आहेत, त्यांनी देखील काय केलं होतं, आपल्याला कमेंट केली होती की आमच्यासाठी पुस्तके सांगा. स्टेट बोर्डचे बघा पुस्तकं आहेत मित्रांनो. याच्यामध्ये हिंदी माध्यम, जर इथे बघा, इथे खाली मराठी माध्यम आहे, मराठी माध्यमला क्लिक करा, सगळे मराठी माध्यमाचे पुस्तकं आले. हिंदी माध्यमाच्या पॉइंटला क्लिक करा, सगळे तुम्हाला मराठी हिंदी माध्यमाचे बुक्स त्या ठिकाणी उपलब्ध होतील. मराठीची जी विंडो आहे ते सोडून द्यायचं, आपल्या हिंदीला टच करायचं, हिंदीचे पुस्तकं तिथे मिळून जाणार. तुम्ही उर्दू, कन्नड, तेलुगू, बेंगॉली किंवा सिंधी, तमिळ, गुजराती, इंग्लिश अशा अनेक माध्यमांमध्ये ही पुस्तकं तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो. तुम्ही इथे विषय निवडायचा. आता बघा, तिसऱ्या ठिकाणी इथे विषय निवडा. आता समजा आपल्याला हिस्ट्रीचं बुक निवडायचं आहे, विज्ञानचं पण आहे ना, सायन्स आहे, जिओग्राफी, एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे, सगळे पुस्तक आहेत. आता आपण हिस्ट्री निवडलेलं आहे, वर्ग 8वा आहे, तर बघा 8व्या वर्गाचं हिस्ट्री भेटलेलं आहे, स्पेसिफिक पुस्तक भेटलेले. जर आपण इथून वर्ग सोडून दिला, वर्ग नाही निवडला एखादा, समजा इथे वर्ग सोडून देऊ, तर आपल्याला सगळे हिस्ट्रीचे बुक्स या ठिकाणी मिळणार आहेत. बघा या ठिकाणी हिस्ट्रीचे बुक्स आले आहेत. तर हे हिस्ट्रीचे बुक्स कोणते आहेत? 9वी कक्षा माध्यम हिंदी निवडलेलं आहे, 8वी कक्षा, तर हे सगळे हिंदी माध्यमात पुस्तकं आलेले आहेत. पहा तिथे मी तुम्हाला मराठी माध्यमात ओपन करून दाखवतो. बघा मराठी माध्यम, हिंदीला आपल्याला कोणतं एकच माध्यम क्लिक करायचंय. पहा आता मराठी माध्यम हिस्ट्री बुक निवडलं तर तिथे इयत्ता 10वी आहे. बघा इयत्ता 10वीचं इतिहास हे पुस्तक ओपन होत आहे. आणि मी आताच तुम्हाला दाखवलेलं आहे, ही त्याची हार्ड कॉपी आहे. हे हार्ड कॉपी तुम्हाला या इथे बुकमध्ये मिळणार आहे. थोडंसं नेट बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे वेळ लागत आहे. पब्लिकेशन आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे. आता प्रत्येक पुस्तकात, या पुस्तकाची कॉस्ट 56 रुपये आहे. तर हे तुम्हाला खरेदी करण्याची गरज नाहीये, कारण मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता. या मोबाईलमध्ये ती वेबसाईट ओपन करा, ई बुक लायब्ररी आहे. यामध्ये तुम्ही फक्त स्क्रोल अप करा, तुमचं पुस्तक अख्खच्या अख्खं तुमच्या समोर ओपन होणार आहे. आणि तुम्ही त्यातून हवे ते नोट्स काढू शकता. जिथे आहे, तुम्ही शाळेमध्ये असाल, ऑफ पिरियड आहे, 1-2 चॅप्टर असे सहज वाचून चालले जातात तुमचे. फक्त कोणतं पुस्तक वाचत आहोत, पहिल्या वर्गापासूनचे पुस्तकं वाचायची का, पहिली ते 5वी पर्यंतचे पुस्तकं स्किप करा, अगोदर 6वी ते 10वी पर्यंतचे पुस्तकं सगळे वाचून घ्या. याच्यामध्ये मेन सब्जेक्ट वाचायचे आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संरक्षणशास्त्र. जर तुम्ही सामाजिक शास्त्राची तयारी करत असाल, विज्ञान आणि गणित पार्ट 2 मध्ये आहे, जर त्याची तयारी करत असाल तर 6वी ते 8वीचे विज्ञान आणि गणित विषयाचे पुस्तकं वाचायचे आहेत. गणिताचे काही प्रश्न आहेत, ऍज इट इज पेपरमध्ये आलेले आहेत मित्रांनो. तुम्ही लास्ट इयरचा हा क्वेश्चन पेपर बघा. या क्वेश्चन पेपरमध्ये ऍज इट इज प्रश्न त्याच्यामध्ये येत असतात, तर त्याच्यामुळे जास्त गोंधळून जायची गरज नाही. व्हिडिओ माहिती आहे थोडा मोठा होत आहे, म्हणून थोडं क्षमा असावी, परंतु काही महत्वाची माहिती देत असताना व्हिडिओ एक्सटेंड होतोच. तर तुमचा वेळ मी अजिबात वाया जाऊ देणार नाहीये मित्रांनो, कारण यातून एकीकडे आपला जो एवढा मोठा खर्च होत आहे, त्यातून थोडंसं एक रिलॅक्सेशन जर मिळत असेल, आणि मला माझ्या मताने असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, तर तुम्ही ई लायब्ररी तुम्ही ओपन करा. त्या ठिकाणी पहिली, यातून एकीकडे आपला जो एवढा मोठा खर्च होत आहे, त्यातून थोडंसं एक रिलॅक्सेशन जर मिळत असेल, आणि मला माझ्या मताने असं वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, तर तुम्ही ई लायब्ररी तुम्ही ओपन करा. त्या ठिकाणी 1ली ते 12वी पर्यंतचे पुस्तक आहेत. कोणतंही पुस्तक घ्या, कोणताही विषय निवडा, कोणताही वर्ग पाहिजेत वर्ग निवडा, त्या वर्गाचं ते पुस्तक तुमच्या समोर ओपन होणार. आणि ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं. तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पोहोचत जाते मित्रांनो. आणखीनही तुम्हाला जर त्याच्यावर माहिती लागत असेल तर कृपया कमेंट्स करा, आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओज पाहिजे, तर ते तुम्हाला चॅनलवर नक्कीच उपलब्ध होतील. आणि माझी आशा आहे आणि माझा विश्वास आहे तुमची ही मेहनत वेस्ट जाणार नाही मित्रांनो, कारण आपण मनापासून प्रयत्न करत आहोत, आणि मनापासून कोणताही प्रयत्न केला तर त्याला निश्चितपणे यश हे मिळतच असते. आणि यश हे तुमच्याच हातात आहे, तुम्ही त्या यशाला खेचून आणू शकता. मग प्रयत्न करा आणि यश खेचून आणा. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एक माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.